नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी बनवते कांद्याच्या पाचीची भाजी. आता गावाकडच्या माणसांना ही भाजी खूप आवडते. त्यासाठी आता बघा मी भाजी बनवायला घेतले, पॅन घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. फाईन बारीक केलेला आपला कांद्याची पाती ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर त्याला 2 ते 3 मिनटं असं स्लो गॅसवर ते परतून घेतलेलं आहे. बघा छान असं परतून घेतलेलं आहे. आणि ही रेसिपी खूप इझिली होती. मी सांगू 5 ते 6 मिनटामध्ये ही रेसिपी रेडी होऊन जाते. फक्त आपला कांदा शिजला की आपली भाजी ही रेडी होते. बघा त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मीठ थोडंसं ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करते साठवणीतला मसाला, जो आपला घरगुती मसाला असतो तो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करते कश्मीरी लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करते आहे हळद. हे बघा आता थोडीशी हळद ॲड करणार आहे. घरातले थोडे बेसिक मसाले सगळे टाकायचे आहे, जास्त टाकायचे नाही आहेत. त्याच्याने काय होतं, जर मीठ किंवा चटणी किंवा काही थोड्याफार गोष्टी जर जास्त पडल्या तर ह्या भाजीमध्ये टेस्ट चेंज होऊ शकतो. कारण काय, ही भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते, त्यानंतर खारट किंवा तिखट लागू शकते. त्यामुळे कमी प्रमाणात टाका. कारण ही बघा भाजी मी खूप कमी बनवलेली आहे, एका पातीचीच आहे ही भाजी. सगळं ॲड करून झाल्यावरती ना ह्याला मस्त असं 5 ते 6 मिनटं अजून शिजून द्यायचं आणि आपली भाजी पटकन अशी शिजून रेडी होते. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.